अहो, पुढची बातमी काही दिवसातच राज्य सरकारचा पत्ता बदलणार आहे. मुंबईमधील नरिमन पॉइंट भागातल्या गगनचुंबी इमारतीमधून मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्य सरकारनं नुकतीच एअर इंडिया इमारत केंद्राकडून विकत घेतलेली आहे. त्यानंतर आता इथं डागडुजी नव्याने निर्माण कार्य सुरू झालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचं कार्यालय कॅबिनेट हॉल या इमारतीमध्ये होणार आहेत. मुंबईच्या आयकॉनिक नरिमन पॉइंटवर सी फेसिंग असं ते भव्य मुख्यमंत्री कार्यालय असेल, तर याच इमारतीमध्ये सुसज्ज कॅबिनेट हॉल देखील असणार आहे. याशिवाय मंत्रालयामध्ये जागेअभावी अन्यत्र कार्यालय असणाऱ्या खात्यांना देखील आता या टोलेजंग इमारतीमध्ये जागा मिळणार आहे. आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबईच्या नरिमन पॉईंट या ठिकाणी असलेली ही एअर इंडिया बिल्डिंग राज्य सरकारनं मागच्याच महिन्यामध्ये सुमारे 1600 कोटी रुपयांना विकत घेतलेले आहे. केंद्र सरकारकडून ही विकत घेतल्यानंतर सध्या डागडुजीचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच इमारतीमध्ये आता सगळ्यात टॉप फ्लोअरला 23व्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय होणार आहे आणि त्याच्यानंतर 22व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल होणार आहे. त्यामुळं इथून पुढच्या काही दिवसानंतरच्या कॅबिनेट बैठका याच एअर इंडिया बिल्डिंगमधून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर इतर कार्यालय जी राज्य सरकारची मंत्रालय सोडून मुंबईत विविध ठिकाणी आहेत, जी भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत, ज्या भाड्यापोटी महिन्याला जवळपास 200 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करत आहे, ती देखील कार्यालय या इमारतीत येणार आहे. त्यामुळं महिन्याला 200 कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचणार आहेत. ही इमारत अत्यंत महत्त्वपूर्ण अशा जागेवर आहे, कारण मी तुम्हाला दाखवतो की नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह या ठिकाणी ही इमारत आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं संपूर्ण सी फेस हा या इमारतीला आहे. आणि त्या इथं येणाऱ्या जी कर्मचारी आहेत किंवा इतर लोक जे येणार आहेत त्यांना थेटपणे जसा ट्रायडंटमधून व्ह्यू मिळणार आहे, तशाच प्रकारचा एक सी फेस व्ह्यू हा इथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्याचबरोबर नागरिकांना इथं आल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळं एक महत्त्वाची इमारत ही राज्य सरकारनं ताब्यात घेतलेली आहे आणि नक्कीच याचा जो परिणाम आहे तो येत्या काही दिवसात दिसून येईल. आणि सर्व विभाग जे आहेत, कारण मंत्रालयापासून जवळच ही इमारत आहे आणि त्यामुळं या इमारतीच्या माध्यमातून सर्व विभाग एकत्रित आल्यानंतर जे सर्व विभागांचं एकत्रीकरण जे आहे ते होण्यास मदत होणार आहे आणि राज्य सरकारला कारभार हाकण्यामध्ये देखील एक चांगली मदत या ठिकाणी होणार आहे. पुढे सर्व मुंबईकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.